हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. सध्या बाजारामध्ये खूप ताजे असे आवळे आलेले आहेत. तर या आवळ्यापासून आपण मोर आवळा तयार करणार आहोत. हा मोर आवळा अगदी बहुगुणी आहे. तसेच पचनक्रियेच्या किंवा पोटाच्या समस्या असतील तर या आवळ्याने बऱ्यापैकी या समस्या कमी होतात. हा आवळा लहान मोठे सर्व आवडीने खातात. तर हा मोर आवळा कसा तयार करायचा हे पाहूया. इथे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून सुती कापडावरती टाकलेले आहेत. आता हे आवळे आपल्याला एखाद्या कोरड्या फडक्याने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत, जेणेकरून यात जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल. आता हे सर्व आवळे मी या सुती कापडाने पुसून घेत आहे. मोर आवळा वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला हा आवळा एकदम कोरडा करायचा आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे. आता इथे मी हे सर्व आवळे व्यवस्थित असे कोरडे करून घेतलेले आहेत. आता या आवळ्यांना आपल्याला एखाद्या फोकच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने याप्रमाणे छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा मोरावळा तयार करू त्याच्यामध्ये पाक छान असा मुरला जाईल. तर आता या सर्व आवळ्यांना आपण याप्रमाणे बारीक बारीक असे होल करून घेऊया. तर याचप्रमाणे मी सर्व आवळ्यांना बारीक असे होल करून घेते. तर इथे मी सर्व आवळे फोकच्या साहाय्याने व्यवस्थित असे होल करून घेतलेले आहेत. आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. हे पाणी गरम झालेलं आहे. आता आवळ्याची जी जाळी आहे ती आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहे. आता हे आवळे आपल्याला एक 5 ते 10 मिनिटे फुल फ्लेमवरती वाफवून घ्यायचे आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवून हे आवळे आपण वाफवून घेऊया. आता 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे आवळे आता छानपैकी वाफलेले आहेत किंवा उकडलेले आहेत. या आवळ्यांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. हे आवळे छान असे सॉफ्ट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता हे आवळे आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता इथे कढईमध्ये मी 1 कप साखर घालत आहे. आता 1 कपाच्या वरती अगदी थोडीशी साखर मी वापरत आहे, म्हणजे आणखी 1, 2 ते 3 चमचे साखर मी घातलेली आहे. आता या साखरेमध्ये आपल्याला उकळून घेतलेला आवळा घालायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही. हा मोर आवळा आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला इथे पाणी अजिबात वापरायचं नाही. आता जरी तुम्हाला हे मिश्रण कोरडं दिसत असेल तरी हे जसजसं मिश्रण गरम होत जाईल तसं तसं या साखरेची चाचणी तयार होते व आवळ्यातील आंबटपणामुळे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाणही मिक्स होतं व याची चाचणीही पातळसर अशी बनून तयार होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला थोडंसंही पाणी वापरायची गरज नाही. 1, 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आता हळूहळू यातील साखर विरघळत आहे. हा मोर आवळा बनवायला अगदी सोपा आहे व चवीला सुद्धा खूप छान असा बनून तयार होतो. तसेच हा मोर आवळा वर्षभर आरामात टिकतो. एक 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे वितळलेली आहे. याचा पाक तयार झाला आहे. आता हे आवळे आपल्याला या पाकामध्ये एक 5 ते 6 मिनिटे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजेच या आवळ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे आवळे आपण अगोदरच वाफवलेले आहेत, त्याच्यामुळे हे आवळे शिजलेलेच आहेत. परंतु आपण एक 5 ते 6 मिनिटे हे आवळे पाकामध्ये शिजवल्यानंतर या आवळ्यांमध्ये पाक छान असा मुरला जातो. आता इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान पातळसर झालेलं आहे.
व आवळेही छान शिजत आहेत. आवळ्याचा कलर थोडा थोडा चेंज होत आहे. आता याच्यामध्ये आपण जी साखर वापरलेली आहे याचा पाक तयार झाला आहे. त्या पाकाला थोडासा दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे आवळे या पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या पाकाला आता छान असा दाटसरपणा आलेला आहे. या आवळ्याचाही कलर चेंज झालेला आहे. आवळे छान लालसर असे झालेले आहेत, म्हणजेच या आवळ्यांमध्ये पाक छान असा शिरलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता कलर छान चेंज झाला आहे. आवळ्याला खूप सुरेख असा कलर आलेला आहे. छान पाक शिरलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता हे मोरावळे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत. एक अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकता हे मोरावळे छान थंड झालेले आहेत. याला कलरही खूप सुरेख असा आला आहे. आता इथे मी तुम्हाला एक आवळा प्लेटमध्ये काढून दाखवते. हे मोरावळे आणखी एवढे थंड झालेले नाहीत, तरीसुद्धा इथे मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पाक छान असा शिरलेला आहे. हा मोरावळा लहान मोठे अगदी आवडीने खातील अशा प्रकारे बनवून तयार होतो. आपण जर दररोज हा एक मोरावळा खाल्ला तर आपल्या पोटाच्या तक्रारी काही असतील तर त्यासुद्धा कमी होऊन जातात. इथे तुम्ही पाहिलंच असेल या आवळ्यामध्ये छान असा पाक भरलेला आहे व याला छान गुलाबजामुनचा कलर आलेला आहे. तर अशा प्रकारे आपली ही मोरावळ्याची रेसिपी बनवून तयार झाली आहे. ही मोरावळ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही खूप आवडेल. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.